तर चला मी बस चाललो आता मी घरी मस्त मम्मीने पिशव बांधल्या तर बाबूला घेतलं भाईनी का ट्रेन जाते का बदकीन बस जखमी झालती ना बाबू दादाने बरी केली ना तिला खेळायला घेतलं तिला खेळायला घेतलं का तुम्ही चल तिला सोडचल करी आता तिकडं बाहेर सोडचल घ्या खाऊ खायला चल चल त्याला सोडचल तिला मित्रांनी बघा बाबू दादा कुठे चालले आवारात उतरलंय सापीला का तिकडं मला का सांग मी नाही बाबा ती तशी अरे खेळणे वगैरे सगळे ती तशी टाकले तो तिकडे गेला तो दुकानात गेला तो मला माहिती तिकडे गाडी होती कोपऱ्यामध्ये ग्रीन कलरच्या चाकावाली तिकडे गाडी आहे बघ कोपऱ्यामध्ये त्या जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराज जय श्रीराम आणि जय महाराष्ट्र मित्रांनो तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो 4 दिवस झाले माहेरी आले ते आता 5वा दिवस आहे चाललोय घरी माहेरीला मजा मस्ती वगैरे केली आपली आणि फुल एन्जॉय आता घरी गेल्यावरती मस्त पिट्ट्या पडणार आहे आपल्या कामांचं वगैरे घराचं काम पण चालू आहे तर चला जाता आता आम्ही पोशीरला आहोत कोल्हाऱ्याला बाबा दादा आपण कुठं जायचं आता जायचं बाबा दादाची पण तयारी झाली आपली आता आम्ही निघालोय पोशीरला जायला बघू इकडे बघू हे काला काला कूट इकडे बघू 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 कसं काला काला कूट दिसतो बघू तू बघ किती काला काला कूट दिसतो बघ चल चला जायचं आपण टॉम अँड जेरीला जायचं का सोबत नको चल ना चल टॉम अँड जेरीला घेऊ चल आपण आपल्या घरी घ्यायचं कालू ठेवील का त्यांना कालू ठेवील चल तर चला मी बस चाललो आता मी घरी मस्त मम्मीने पिशव बांधल्या तर बाबूला घेतलं भाईनी चल रे घे ना पप्पी पप्पी झाली घेऊन तुमची बाय बाय चला चाललो आता आम्ही घरी म्हणावं जायचं घरी हो चल तिकडं बस सर्व तिकडे अजून हा ओके बस झाला जास्त नानी काय झालं पापड बाबा हा ओके चालू झाले हे बाबा जाय चालू खूप
परत चला येते का घरी? नको चल बाय मावशीला बाय बाय कर चल घरी. नको टाइम नाही आम्हाला आता आम्हाला टाइम नाही तू घर बांधणार आहे का? हा आमचं काम चालू आहे सांग घराचा चल आमच्या घरी येतो ना. चल दे घरी कपड्याचं. ऐक ना आमच्या घरी येणार आहे ना. आमचं आमचं नाही चालू पण तू आम्ही आमचं कशाला जातो? बोल मी बाबू दादा कामाचा पोरं आहे ना ऐक ना तुमचं घर झालं ना का मग जा तुमच्या घरी. चल नको, आता, नको, तुला नको. पण सुट्टी पडेल. काम चालू आहे चल बाबा मित्रांनो आलं फायनली घरी आणि भाजी वगैरे काढून ठेवलं सुकावाले आता बनवायची मटरची भाजी आणि बघा आपली पुरी आलं घरात मी सोबत इथं वडापाव वगैरे आणलं फ्रूट्स वगैरे सगळं आहे असंच काढून ठेवलं थोड्यात लावून ठेवते आणि आपल्या बाबूला पितो पाणी ना बाबू आता जरा पाणी पिऊन चल गंदा येते गंदा येते स्कूलला जातोस ना तू तर मित्रांनो आता आले आपण नवीन घरात आणि काम चालू आहे आपलं लाईटचे बोर्ड लावायचे आहेत कन्सील फिटिंगसाठी तीच फोडाफोडी चालू आहे आपली आणि बाबूदादाने बघ किती बोर्ड काढलं बघा स्विच वगैरे सगळे ए बाबूदादा मारतील ना तुला एवढं पाईप काढलं तुम्ही म्हणजे मारतील आपल्याला हां तेच करतो वर्किंग प्रोग्रेस चालू आहे ना घरी मारायचं काम लाईटीसाठी आणि जेवण पण झालं वरण भात आईने बनवले भाजी बनवून ठेवले मी तर बनते भाजी मटरची भाजी बदकीन बस जखमी झालती ना बाबूदादाने बरी केली ना तिला खेळायला घेतलं तिला खेळायला घेतलं का तुम्ही तर तिला सोडचल करी आता तिकडं बाहेर सोडचल या खाऊ खायला ते चल चल त्याला सोडचल तिला घे तुझं बदल बाय बाय बदकीन आता थोडीशी रिकवर होत चालले ओ माय गॉड काय के काय पाडला बदक नाही बहीण यस बदक नो 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 बहीण यस मित्रांनो बाबूदादा बघ असं बैल घेतलं खेळायला दाखव बाबूदादा बैल कार्टून तांब्यात पाणी बघ मित्रांनो दुपारचा टाइम आहे आता जेवण वगैरे झालं सगळ्यांचं जेवण वगैरे भांडे पण घासले बघा एवढी भांडी घासलेली आहेत ऑलरेडी आपली आणि नळ नाही आले 2-3 दिवस झाले नळच नाही आले पाणी जाम कमी आहे टाक्यांच्यात आणि जेवण वगैरे झालं आहे तर त्यांना आता ते नाश्ता हे खरबूज कापलेत मी काम चालू आहे आपलं आतमध्ये त्यांना खायला काहीतरी पाहिजे तर खरबूज कापून चालवले तर चला आता खरबूज देते कापून अजून हलू थोडी कामं व्हायची बाकी आहेत आपली शेटला खरबूज कापून म्हणलं नाश्त्यासाठी तर नको बोलतात तर त्यांना पाहिजे फ्रूट सॅलड त्याचं सगळं फ्रूट वगैरे कट वगैरे करून दे बोलतात ना चांगलं मस्तपैकी करून दे तर चला फ्रूट सॅलड बनवते आणि नेते सॅलड रेडी झालं आपला ऑल फ्रूट त्याच्यात मिक्स केलेत आता देते परत शेटला आता नाही रिटर्न येणार आता खातील बरोबर मित्रांनो 5 दिवस इकडं आलो आहे घरी आता बाबूदाचा कोंबड्यांचा नाचका गेला ना अजून बघा कुठं गेला तो कोंबड्यांच्या
पिल्लू जर तो बाहेर जाऊन दे, तू जर इकडे आतमध्ये नाही आला ना तर तुला जाम मारेल मी. मारू काठी झाली, काठी कुठे झाली? अरे मारतो ना थोडासा, मारू तुला. तू तुझा अवतार बघ कसं चाललं. इकडे बघ, पाय बी बघ इकडे बघ. मामांची तशी आला, मामांची घरी होती तेव्हा कसं ना, आता इकडे घरी आलं बघ. पाय बी बघ कसं झालं बघ. तोंड बघ तुझा. कोंबडी ती बघ, कोंबडी पण आहे तुझी, तुझी पिल्ली पण तशी आहेत, पण तू नाही तसं राहिलं. चल आपलं बदक कुठं आहे? बदकीन खाऊ खा. चल ऍपल, ऍपल खायचं. ऍपल, वॉटरमेलन सगळ्याचं. हात धुव चल. त्याला आता बाबू दादाला जरा हातपाय धुवून घेते, फ्रेश वगैरे करते. बाबू दादाला ऍपल द्यायचे, अजून वॉटरमेलन द्यायचे. कशाने गंद केला? मातीमध्ये ना. चल बाबू दादाला देतो खायला. बघ कसं झाले बाबू दादा. मित्रांनो बघ बाबू दादा कुठे चालले, आवारात उतरलं. सापीला का तिकडं? मला पण सांग, मी नाही बाबाची तशी. अरे खेळणे वगैरे सगळे ती तशी टाकले. तो तिकडे गेला, तो दुकानात गेला तो, मला माहिती आहे. तिकडे गाडी होती कोपऱ्यामध्ये बघ, ग्रीन कलरच्या चाकावाली. तिकडे गाडी आहे बघ कोपऱ्यामध्ये, त्या तिकडे हिरव्या कलरची चाक आहे. ते पुढं हा ती तशी तिथं. हा 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 तिथं गाडी आहे बघ, ती हिरव्या कलरची चाक आहेत बघ ती. हा तिथं हात गेला. हा ती नाही ती या कोपऱ्याला बघा, हिरव्या कलरची चाक आहेत बघ दोन. बाबा गेले आम्ही त्याला घ्यायला. हा हा तीच खाली टाकलं बघ बाबाने गाडी. आणि आपली फाटी नाही तशी, पाठी मागं तेवढं केली. तिथे फाटे आहेत, आपली केलीची झाडं आहेत. आणि बाबू दादा गेले खेळण्यांच्यावरती, ते तिकडे नेऊन टाकलं आणि त्याचं लक्ष गेलं. नाही तर पाठीमागं कपडे गाळायचे सुकत टाकलं ते. तर बाबू दादाला बघू ठेवलं कुठे आहे, तर बाबू दादा होता तिकडे पाठीमागे आवारात. आता काढायचे कपडे. कामाला सुरुवात झाली आपली संध्याकाळच्या. पहिले कपडे सुकलेले ते काढून घेते, मग त्यांच्या गाड्या करायला लागतील. बघा कपडे अर्धे पडलेत खाली हवेत, अर्धे आहेत वरती लटकतात. आणि कोंबड्या, आणि हे बघा गुलाबाची फुलं. आणि इथे झेंडूची फुलं. इथे छोट्या छोट्या कल्या पण आल्यात आपल्या गुलाबाला. चला तोपर्यंत आपले कपड्यावर काढून घेते. आणि जुलायचे पण आहेत, जुलायला पण लागते. बदक चाले नाही, चालेल नाही ना. हा का पत्त्याचे पाला मित्रांनो, ते तांदूळ घेतलात निवडायला. आणि तशी चुली ठेवली आपल्याला पाणी गरम करत. बरं आपल्याला आमच्या बदकाचं तोंड बघ असं झालं. मित्रांनो बाबूदादाने आता आंघोळ केलं मस्तपैकी आणि घेतले कलिंगड खायला. ट्रेन खायला घेतले का? तर बाबूदादा आपलं मस्तपैकी कलिंगड खातो. आणि जेवण झालं आपलं, वरण भात झाले आणि मेथीची भाजी सोबत छोले, आणि त्याच्यामध्ये मशरूम टाकले. युनिक आयटम छोले मशरूम केले आणि मेथीची भाजी आणि वरण भात. तर वरण भात झाले आपलं ऑलरेडी, आणि छोले आणि मशरूमची भाजी गॅसवर आहे. वरण आणि आपलं भात पण झाले रेडी. काय झालं बच्चा? काय वकारी एवढं करू नको ना. काय बघ 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 दाखव दाखव इकडे दाखव मला. तो काय आहे हे बघ इकडे दाखव. तो बैल तोडला ना तुम्ही, तुला काय टिकलाय? हो बघितली, आठवायला घेतलं पाहिजे. तर मित्रांनो आपलं जेवण झालं रेडी. आणि बघा तसं आपली मेथीची भाजी आहे आणि छोले मशरूम बघू शकता तुम्ही. छोले आणि मशरूम युनिक आयटम कॉम्बिनेशन आहे. आणि आता घेतलं बाबूदादाला भरवायला आपल्या. बाबूदादाची डिश बघू शकता. वरण भात, मेथीची भाजी, छोले आणि त्याच्यात मशरूम आहेत. आणि वरण जास्त घेतले, आपल्या बाबूदादाला जास्त वरण लागतं. तर चला आता भरवते आपल्या बाबूदादाला जेवण.
मित्रांनो झाला तर जेवायला घेतलं बाबूला बरोबर. बाबू आता मोबाईल रील्स बघतो आणि जेवतोय. तर चला मित्रांनो जेवण वगैरे झालंय चांगलं फायनली आमचं. आणि बघा भांडीवर थोडं घासलेत झाला गरम भांडी. आणि भांडी थोडी बाहेर घासायला लागतात अंगणामध्ये त्याच्यामुळे दाखवत नाही. आणि चला झालं आपला आजचा टाईम. ब्लॉग एंड करायचा. बाय बाय. कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा.